DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. येवला येथील शासकीय विश्रामगृहात ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाभरातील विविध तालुक्यांमधील आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संघटक विस्तारांचा संकल्प करण्यात आला. यावेळी येवला येथील संदीप भाऊ पगारे यांची ऑल इंडिया पॅथर सेनेच्या नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर एकमताने नियुक्ती करण्यात आली. नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. संदीप भाऊ पगारे यांनी येवला तालुक्यासह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये संघटनेच्या शाखा स्थापन करून संघटक बांधणीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने, मोर्चे तसेच जनहिताचे उपक्रम राबवत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी सातत्याने लढा दिला. ग्रामीण भागातील महिला, पुरुष व गरजू नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यक ती मदत मिळावी यासाठी ते स्वतः पुढाकार घेतात. विविध विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय राखत अनेक गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची व संघटनात्मक योगदानाची दखल घेत त्यांची नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या नियुक्तीमुळे ऑल इंडिया पॅथर सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमात नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विविध पदांवर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात चांदवड, मनमाड, नांदगाव, देवळा, लासलगाव व येवला येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे असे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे यांनी केले. नियुक्तीनंतर संदीप भाऊ पगारे यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाशी निष्ठा ठेवून सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करत सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.